झी 24 तास एक पाऊल पुढे। म्हणजे ज्या जुन्या गोष्टी होत्या, जी जुनी आश्वासनं होती ती वगळता विदर्भासाठी फारसे काही झालं नाही, विदर्भाचे प्रश्न या अधिवेशनात मांडले गेले नाहीत, हे तुम्हाला मान्य आहे? माझी चर्चा असं आहे की आमदारांची जबाबदारी असते, विशेषकर विरोधी पक्षाची जबाबदारी असते। विरोधी पक्षांनी एकही ठराव या चर्चेसाठी त्याची जबाबदारी दोघांची असेल, विरोधकांची असेल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे। असं नाही सरकारची जबाबदारी तुम्ही मान्य करा। जरा ऐकून घ्या ना, सरकारची जबाबदारी विधानसभेमध्ये त्यांची बजेट पास करून घेणे आणि विधेयक मांडून त्याला मंजुरी घेणे हे जबाबदारी सरकारची असते। उरलेली सगळे आमदारांची जबाबदारी, विशेषकर विरोधी पक्षाची जबाबदारी असते। विदर्भात असताना विदर्भाचे प्रश्नावर एखादी चर्चा घडवून आणणे, ती चर्चा पण सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार जगताप साहेबांनी घडवून आणली, त्याच्यावर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी एक नवीन प्रथा मलिक साहेब मला सांगा, बसून आपण नवीन दिशा ठरवून घेऊ। ठीक आहे, ही आमदारांची जबाबदारी आहे, मात्र तुम्ही एक प्रकारे स्पष्टपणे बोलायला तयार नाहीये। मात्र तुम्हाला हे मान्य आहे की जबाबदारी कुणाची असो, मात्र विरोधक नागपूरचे विदर्भाचे जे प्रश्न आहेत, विदर्भाचे प्रश्न मांडले गेले नाही। एक मिनिट माझे ऐकून घ्या। सरकारला नुसता विधानसभेमध्ये निर्णय घेता येते तसं नाहीये। सरकार 12 महिने निर्णय घेऊ शकते आणि मुंबईत बसून मंत्रिमंडळामध्ये बसून जे निर्णय राज्यभरासाठी कधीही घेता येते। विधानसभेमध्ये निर्णय घेणं हे सरकारची जबाबदारी नाही, जबाबदारी आमदारांची आणि विधिमंडळामध्ये विरोधी पक्षाची आहे की त्यांनी त्या विधानसभेमध्ये ज्या विदर्भाची चर्चा घडवून आणली पाहिजे, पण त्यांनी ते घडवलीच नाही। विरोधकांनी चर्चा घडवली नाही असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे। विजय वडेट्टीवार यांच्याकडे आपण जाऊ। विदर्भाला यातून काय मिळालं, तुम्हाला काय वाटतं? खरं विदर्भाला काय मिळालं यावर नक्की मी बोलेल, पण मी झी 24 अभिनंदन करतो की हा रोकटोक मध्ये हा विषय आपण पुढे आणला। हो, खरं आपल्याला सांगायचं झालं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आता मलिक साहेब बोलले त्याप्रमाणे राज्य सरकारला मंत्रिमंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, पण लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या निर्णयाची चर्चा व्हावी। चर्चेतून लोकशाहीच्या जे अधिकार लोकप्रतिनिधी प्राप्त झालेत, हा देश लोकशाहीच्या भरोशावर उभा आहे, म्हणून सभागृहामध्ये अधिवेशन बोलवली जातात आणि अधिवेशनामध्ये ह्या चर्चा होतात। चर्चेमधून हे प्रश्न निकाली निघावेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमी जास्तपणा राहू नये। पण काय केलं, मी आता माझे मित्र नानाभाऊ पटोले आता बोलले, 5 दिवस तुम्ही केवळ 5 दिवस सभागृह बंद पाडलात। विदर्भाचे प्रश्न असताना, अनेक प्रश्न चर्चेला येत असताना, आणि आपण मात्र या 5 दिवस वाया घालवलेत। उरलेले 5 दिवसामध्ये जे काही कामकाज झालं, ज्या गोष्टी विदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारने घोषित केल्या, त्या निश्चितपणे पायाभूत सुविधा या विदर्भामध्ये उभ्या करणाऱ्या आहेत। अनेक गोष्टी झालेल्या आहेत, यामध्ये मी आपल्याला सांगेल, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय दिले, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरसाठी दिलं नाही। यातल्या आपल्याला कल्पना असेल की 5,000 जुन्या मला बोलू द्या, जरा मला बोलू द्या। उपलब्धी आपण काय जुन्या घोषणा न जुन्या नाही आहे, जुन्या नाही आहे, फक्त नव्या सांगा। घोषणा आहेत, मी नवीन सांगतो, ठीक आहे। नवीन ह्या जुन्या झाले तरी विदर्भासाठीच आहेत, आतापर्यंत कोणी दिले नाही नवीन इंजिनिअरिंग नवीन मेडिकल कॉलेज। पण नवीन मी तुम्हाला आपल्याला सांगतो, या ठिकाणी नागपूर मेट्रोचा प्रश्न असेल, आता नागपूर IIITचा हबचा जो प्रश्न आहे त्याही संदर्भात चर्चा झाली, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेण्याचं स्वीकारलं। 5,000 एकरमध्ये आपल्याला सांगतो की बुट्टीबोरीमध्ये निम्स सेटचा जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या धर्तीवरचा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तो सुद्धा घेण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमचा जो छोटा नागपूर ते नागभीड, ऐकून घ्या, नागपूर ते नागभीड। नाही वडेट्टीवार साहेब, तुम्ही उपलब्धी काय मला सांगू द्या ना, जे झाले त्यात नाही, यातलं नवीन सांगा तुम्ही। यातल्या तुमच्या बऱ्याच घोषणा या अगोदर केलेल्या आहेत, कुठे ना कुठे या घोषणा झालेल्या आहेत। यामध्ये ज्या नवीन गोष्टी विदर्भाला मिळालेल्या आहेत, ज्या ह्याच्या पूर्वी अनाउन्स झालेल्या नव्हत्या, त्या सांगा।
या सुद्धा गोष्टी आघाडी सरकारनेच केलेल्या आहेत. नानाभाऊ तिकडे आहेत, मी इकडे आहे, माझे मित्र. त्यांनी सांगावं की विदर्भामध्ये अधिवेशन युतीच्या काळामध्ये अधिवेशन किती कोणत्या वर्षामध्ये महिनाभर चालला. मी सांगेन आपल्याला, माझ्यापाशी माहिती आहे की युतीच्या सरकारमध्ये ज्या आता ठिकाणी नानाभाऊ आहेत त्या ठिकाणी सर्वात जास्त अधिवेशन चालला असेल तर 16 दिवस आणि कमी चालला असेल तर 10 दिवस. मग हे त्याही काळात चाललं. राहिले 5 दिवस वाया गेलेत. 13 विधेयकापैकी 9 विधेयक या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलेत. त्यामध्ये शिक्षण विभागावरचं सुद्धा अत्यंत महत्वाचा विधेयक, एक आमूलाग्र बदल आणणारा, सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या विधेयकावर चर्चा झाली. नाही, बरोबर आहे. हे जर असं असेल, राहिला विषय असं विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, असं जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांना ही खंत का वाटली? मुख्यमंत्र्यांना ही खंत का वाटली की विदर्भाच्या विषयावर पुरेशी चर्चा या अधिवेशनामध्ये होऊ शकली नाही? बरोबर, आपण म्हणताय ते अगदी खरं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना याची खंत आहे की जे 10 दिवस चर्चेमधून आज एका आठवड्यामध्ये आम्हाला विदर्भाची चर्चावर चर्चा करावी लागली, विदर्भावर चर्चा करावी लागली. आम्हाला त्याच आठवड्यामध्ये 5 दिवसामध्ये दुष्काळावर चर्चा करावी लागली. आम्हाला विरोधकांचा जो प्रस्ताव होता, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव होता 293, त्याच्यावर चर्चा करावी लागली. आणि बोलणारे सगळे विदर्भातले लोकप्रतिनिधी किंवा महाराष्ट्रातले होते, त्यांना हा वेळ अपुरा पडला. ज्या पद्धतीनं हे सगळे प्रश्न मांडायला पाहिजेत, जो वेळ द्यायला पाहिजे होता, तो वेळ निश्चितपणे कमी पडला. मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यासाठी सुद्धा वेळ कमी पडला, माननीय मंत्र्यांना सुद्धा. आणि म्हणून यावर अधिक खोलवर चर्चा व्हावी हा माननीय मुख्यमंत्र्यांचा हेतू, हा प्रामाणिक हेतू आहे आणि म्हणून त्या उद्देशाने ते बोललेले आहे. अगदी वेळ कमी पडला असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर अभय देशपांडे आणि दीपक भातुसे आहेत, ज्यांनी संपूर्ण अधिवेशन जवळून बघितलेलं आहे. नक्की कुणामुळे हा वेळ वाया गेला, नक्की सत्ताधारी आणि विरोधकांचा हेतू काय होता, याविषयी आपण दोघांकडेही जाणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.